चला तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्वराज अकॅडमी अकोला या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो व आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू। आज आपण क्लास 6 चा प्रॅक्टिस सेट 3 यामधला प्रॅक्टिस सेट 3 मधला क्वेश्चन बघणार आहे। फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला की यूज द प्रॉपर ज्योमेट्रिकल इन्स्ट्रुमेंट टू कन्स्ट्रक्ट द फॉलोइंग अँगल्स। आपल्याला काही अँगल्स दिलेले आहेत, त्या अँगल्स काय आपल्याला काढायचे आहेत, परंतु बघा प्रॉपर इन्स्ट्रुमेंट म्हणजे प्रॉपर इन्स्ट्रुमेंटचा यूज करून ते अँगल काय करायचे आपल्याला काढायचे आहेत। तर बघा आपल्याला इन्स्ट्रुमेंट कुठले कुठले यूज करायचे आहेत। यूज द कंपास अँड रुलर टू बायसेक्ट देम। त्या अँगल काढून त्याला बायसेक्ट करायचा आहे, त्यासाठी आपल्याला कंपास आणि रुलरचा काय करायचा आहे, यूज करायचा आहे। चला तर मग आपण काढू, बरोबर। आता कशा पद्धतीने आपल्याला काढता येतील ते बघूया। चला सुरुवातीला आपल्याला दिलेला आहे 50 डिग्रीचा अँगल दिलेला आहे। किती डिग्रीचा अँगल दिलेला आहे, 50 डिग्रीचा। सुरुवातीला आपण काय करा, बेस लाईन काढून घेणार आहे। काय करणार आहे, बेस लाईन काढून घेणार आहे। त्यासाठी आपल्याला रुलर लागणार आहे। तर बघा माझ्याकडे रुलर आहे, तुमच्याकडे जे आहे ते त्याला स्केलपट्टी वगैरे सुद्धा म्हणतात, तर तुमच्याकडे जे असेल त्याने हे तुम्ही काढू शकता। चला तर बेस लाईन काढून घेऊ आपण सुरुवातीला। आपण इथे बेस लाईन काढून घेतलेली आहे, बरोबर आहे। बेस लाईन काढून घेतलेली आहे, याला नाव देऊ आपण बी आणि इथे नाव देऊ आपण सी, बरोबर। त्यानंतर आता आपल्याला 50 डिग्रीचा अँगल काढण्यासाठी आपल्याला प्रोटेक्टरची आवश्यकता लागणार आहे। कशाची, प्रोटेक्टर, त्याला आपण डी सुद्धा म्हणतो। बघा दाखवतो, हा आपला प्रोटेक्टर असतो, बरोबर। या प्रोटेक्टरला काय करायचं, हा 90 डिग्रीचा इथं प्रोटेक्टरचा 90 डिग्री असतो, हा या पॉईंटवर ठेवायचा, लेफ्ट पॉईंटवर, ठीक आहे। त्यानंतर बघा आता 50 डिग्रीचा अँगल कुठे आहे, बघा हा 50 डिग्रीचा अँगल, बरोबर। त्यानंतर बघा आता काय करा, रुलरच्या मदतीने हा जॉईन करून घ्या। आता हा जो आपण 50 डिग्री अँगल काढला, हा काय करा, जॉईन करून घ्या। बघा बघा आपण जॉईन करून घेतला, बरोबर। हे लाईन आपण आपल्या सुटेबल डिस्टन्सनुसार वाढवू कमी जास्त करू शकतो। त्यानंतर आपल्याला कंपासची आवश्यकता लागणार, आता आपण कंपास घेऊ। बघा मित्रांनो, हा आपला कंपास, तुम्ही याला चॉप सुद्धा म्हटला, बरोबर। आता हे याची जे लोखंडी टोक असणार आहे ते या पॉईंटवर ठेवा आणि इथून थोड्या अंतरावर काय करा, एक आर्क मारा, अशा दोन आर्क मारा। मारल्या त्यानंतर याची जे डिस्टन्स आहे ते थोडं काय करा, वाढवा आणि काय करा, या पॉईंटवर ठेवा आणि या पॉईंटवर ठेवल्याच्या नंतर अशी एक आर्क मारा। त्यानंतर आता इथे पण ठेवा आणि या लाईनवर ठेवून काय करा, अशी एक आर्क मारा, बरोबर। त्यानंतर तुम्हाला एक पॉईंट मिळतो, बघा आता हे ठेवून देऊ आपण। त्यानंतर बघा तुम्हाला इथे एक पॉईंट मिळाला, जिथे जॉईंट होता तिथं, आणि काय करा, या पॉईंटला इथून काय करा, आहे जॉईन करून द्या। बघा बघा अशा पद्धतीने आपण काय केलं, हे जॉईन। सुरुवातीला हा जो अँगल होता हा 50 डिग्रीचा होता, परंतु आता हा बायसेक्ट गेल्याच्या नंतर हे जे आहे 25 डिग्री असणार आहे आणि हा पण काय असणार, 25 डिग्री। बघा अशा पद्धतीने आपण 50 डिग्रीचा अँगल काढून त्याला काय केलेलं आहे, बायसेक्ट केलेलं आहे, बरोबर। समजलं तुम्हाला इथपर्यंत। त्यानंतर आपण सेकंड फिगर बघणार आहे, आपल्याला दिलेली आहे 115 म्हणजे 115 डिग्री। त्यासाठी सुद्धा आपण काय करणार आहे, बेसलाईन घेणार आहे। तर मग चला आपण बेसलाईन घेऊ। घेतली मित्रांनो बेसलाईन, बघा याला आपण क्यू आर नाव देऊन देऊ। बघा इथं पण आपण नाव दिलं होतं बी सी, ठीक आहे। या पॉईंटला ए नाव देऊन द्या, याला पण काही नाव देऊन द्या, डी वगैरे, ओके। त्याला आपण क्यू आर नाव दिलं, ठीक आहे। आपल्या इच्छेनुसार आपण हे डिस्टन्स घेऊ शकतो, जास्त घ्यायचं नाही आहे मित्रांनो, आपल्याला सुटेबल डिस्टन्सच घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपल्याला 115 डिग्री अँगल काढण्यासाठी आपल्याला प्रोटेक्टरची आवश्यकता लागणार। चला तर मग, तर बघा प्रोटेक्टर घेतला आपण। आता हे प्रोटेक्टरचं टोक इथे ठेवायचं, तुम्हाला सांगितलं मी, ओके। बघा बघा दिसतंय। आता बघा 115 डिग्री आता या साईडने येणार आहे, बरोबर, कारण तो ऑब्च्युस अँगल आहे। बघा
110 आणि 120 यामध्ये 115 बघा इथे येतो 115 डिग्री. आता हा काय करायचा आहे, रुलरच्या मदतीनं जॉईन करून घ्यायचा आहे. तर बघा हा जॉईन करून घेऊ. बघा जॉईन केला आपण, म्हणजे हा काय झाला 115 डिग्री. बोला याला ए काय नाव देऊन आपण क्यू आर, याला पी नाव देऊन देऊ. काय नाव दिलं आपण याला, पी नाव दिले. बरोबर. आता याला बायसेक करायचं आहे. बायसेक करण्यासाठी आपल्याला परत कंपासचा यूज करावा लागेल. चला तर मग आपण कंपास घेतला. परत इथे या पॉइंटवर काय करा, चॉकचं लोखंडी टोक ठेवले आणि इथून एक छोटी काय करा, अशी एक आर्क मारा. त्यानंतर हीच आर्क या लाईनवर सुद्धा मारा. पी क्यू पहिले क्यू आर लाईनवर मारली, नंतर काय केलं आपण पी क्यू या लाईनवर आर्क मारला. बरोबर. त्यानंतर चॉपचं डिस्टन्स थोडं काय करा, वाढवून घ्या. आणि आता काय करा, या मारलेल्या आर्क पासून अंतर ठेवा. इथे ठेवला आणि इथे काय करा, एक अशी आर्क मारा. बरोबर. आणि आता हे पी क्यू लाईनवरून मारली, आता क्यू आर लाईनवरून मारा. बरोबर. इथून मारा अशी. ठीक आहे. हे डिस्टन्स थोडं वाढवून घ्या. बरोबर. बघा इथे जॉईन झाला. ठीक आहे. आता जिथे जॉईन झाला तिथून काय करा, एक रेष ओढून घ्या इथपर्यंत. बरोबर. चला तर मग बघा इथे काय झाला, हा जॉईन झाला. बरोबर. त्यानंतर इथून काय करायची, एक रेष मारून घ्या, हे जॉईन करून घ्या. बघा बरोबर झाला जॉईन. आणि हे नंतर तुम्ही रब सुद्धा करू शकता. आता याला नाव देऊ आपण पी क्यू आर आणि याला एस नाव देऊन द्या. बरोबर. तर हा झाला आपला 115 डिग्रीचा अँगल. काय केला आपण, अँगल बायसेक्ट केलेला आहे. आता माझ्या फिगर एवढं प्रॉपरली येऊ शकणार नाहीत, कारण माझ्या इथं काय होते, थोडं स्लाईड होते. बरोबर. तर तुमचं कसं कोणत्याही प्रकारे होणार नाही, तुम्ही प्रॉपरली फिगर ॲक्युरेटली काढू शकता. त्यानंतर थर्ड दिलेला आपल्याला 80 डिग्री. आता 80 डिग्री काढायचा आहे. तुम्हाला इथपर्यंत समजलं. बरोबर. क्लिअर आहे, इथपर्यंत क्लिअर आहे बाळा. हा चला तर आता आपण हे रब करून घेऊया. आता हे रब करू. चला तर मग चला करायचं मग रब. चला करायचं मग आता हे रब. चला तर मग ओके. चला त्यानंतर थर्ड अँगल काय दिलेला आपल्याला बघा बरं. हा काय दिलेला आहे, 80 डिग्री. बरोबर. चला आता आपल्याला थर्ड 80 डिग्री दिलेला आहे. आता आपल्याला 80 डिग्री याची सुद्धा आपल्याला काय करायची आहे, बेस लाईन काढायची आहे. इथे बघा आपल्याला अँगल काढायचा आहे 80 डिग्रीचा. बरोबर. मग आपण बेस लाईन काढून घेऊ. चला चला इथं आपण बेस लाईन काढून घेतलेली आहे बघा. बरोबर. या लाईनला तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे नाव द्यायचे ते नाव द्या. याला यम नाव द्या, यम, आणि याला नाव देऊ तुम्ही एन. बरोबर. चला नाव दिले तर थोडं अजून उत्कृष्ट प्रभाव पडू शकतो आपला. हा याला नाव दिलं यम आणि याला नाव दिलं एन. आता आपल्याला 80 डिग्रीचा अँगल काढायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला प्रोटेक्टर लागणार आहे. तर प्रोटेक्टर घ्या तुम्ही सर्वांनी. चला हा घेतला प्रोटेक्टर. चला तर मग आता प्रोटेक्टरचं 90 डिग्रीवाला काय करायचं, प्रोटेक्टरचं हे आता प्रोटेक्टरचं 90 डिग्रीवालं जे आहे हे टोक आहे, हे कुठे ठेवायचं, इथे ठेवायचं यम वर. बरोबर. हा आणि चला बघा 80 डिग्री कुठं आहे बघा बरं, इथे 70, इथे 80 झाला, इथे 80 डिग्री. आता हे जॉईन करून घ्या. तुम्ही स्केल वगैरे जॉईन करू शकता. हा झाला 80 डिग्री. चला बघा हा झाला 80 डिग्री. बरोबर. हा झाला 80 डिग्री. बरोबर. याला एम एन, याला एल द्या ना, एल. चला आता याला बायसेक्ट करण्यासाठी आपल्याला काय लागते, कंपासची आवश्यकता लागते. आता कंपास घ्या. ठीक आहे. चला आता बघा कंपास घेतला. परत याला काय करा,
आता इथे आर्क, इथून आर्क मारायचे दोन छोटे छोटे. हा चला, फर्स्ट आणि हे सेकंड आर्क मारली, बरोबर. आता याचे डिस्टन्स थोडं काय करा, वाढवा. मग डिस्टन्स वाढवल्यानंतर आता काय करू आपण, इथे मध्ये आर्क मारू, एक अशी मारू, एक आपण एल एम आणि एक एम एन वरून मारू, एम एन वरून, बरोबर. बघा इथे भेटला, ठीक आहे. त्यानंतर आता रुलर घ्या आणि ते जॉईन करून घ्या. चला, आता हा जो पॉईंट मिळाला हा काय करा, इथे जॉईन करून घ्या या एम लाईन सोबत, या एम पॉईंट सोबत इथे जॉईन करून घेऊ. बघा क्लिअर आहे. आता पहा आपला पॉईंट बरोबर इथं, म्हणजे हा काय झाला 40 डिग्री आणि हा पण काय झाला 40 डिग्री. पूर्ण किती होता आधी 80 डिग्री. मग याला बायसेक केलं. बायसेक करणं म्हणजे काय, दोन भागात विभाजित करणं. हा बरोबर. चला, त्यानंतर बघा आता याला नाव दिलं तर आपण एल एम एन, याला काय देऊ, ओ नाव देऊन देऊ, ओ, बरोबर. चला, त्यानंतर लास्ट 90 डिग्री. 90 डिग्री, 90 डिग्री कसा काढता येईल, बरोबर का. तर तुम्हाला काढायचा होमवर्क देऊ, समज सांगू का, बरं ठीक आहे. चला, आता यानंतर आपण 90 डिग्री काढणार आहे. काय काढणार आहे, 90 डिग्री, बरोबर. चला, आता सुरुवातीला बेसलाईन काढून घ्या. बेसलाईन काढून घ्या. चला बघा, बेसलाईन काढली, काढली बेसलाईन. हा चला, बेसलाईन काढली. आता याला नाव काय देता, याला नाव द्या वाय आणि याला नाव द्या झेड. काय नाव दिलं, वाय झेड. आता परत आपल्याला काय लागेल, 90 डिग्री अँगल काढण्यासाठी आपल्याला काय लागेल, प्रोटेक्टर लागेल. मग प्रोटेक्टर घेऊ. चला, प्रोटेक्टरचं हे जे 90 डिग्रीला एक पॉईंट आहे, कुठे ठेवता, इथे वायवर ठेवा. चला, आता 90 डिग्री स्ट्रेट असतो बघा. आता 90 डिग्री कुठं असतो, स्ट्रेट असतो बघा. बघा 90 डिग्री इथे स्ट्रेट आहे. चला, आता हा जॉईन करून घ्या. आता हा काय घ्या, जॉईन करून घ्या. आता माझा तेवढा ॲक्युरेट येणार नाही हा, पण तुमचा ॲक्युरेट येणार, बरोबर. चला, 90 डिग्री, याला वाय झेड, याला एक्स नाव द्या. इथे एक्स नाव दिलं. आता काय करा, बायसेक करा. बायसेक करण्यासाठी कंपास घ्या. चला, परत काय करायचं आपल्याला, इथे बायसेक करण्यासाठी एक छोट्या आर्क मारा, दोन, एक असा मारा आणि त्याच अंतराचा एक इथे पण मारा. मारला. आता थोडं डिस्टन्स वाढवा आणि काय करा, इथं एक मध्ये आर्क मारा आणि इथून पण त्याच डिस्टन्सने. बघा भेटला, ठीक आहे. आता हे चॉप ठेवून देऊ आपण आणि काय करू, स्केलनी जॉईन करून घेऊ. बघा इथे भेटला, हा 90 डिग्रीचा आहे, बरोबर. चला, आणि याला काय करू आपण आता, जॉईन करून घेऊ. घेतलं जॉईन करून. बघा आता जॉईन केल्याच्या नंतर हा होता किती डिग्रीचा, 90 डिग्रीचा. आता जॉईन केल्यानंतर दोन भागात आपण याला बायसेक केलं. मग काय झालं, 45 डिग्रीमध्ये झाला. किती डिग्री झाला, 45 डिग्री. आणि हा पण किती झाला, 40. हा पण 45, हा पण 45. हा 80 होता, तर इथे 40 आणि 40. बघा अशा पद्धतीने आपण अँगल काय केलेले आहेत, कन्स्ट्रक्ट केलेले आहेत. कशाचा यूज करून, कंपास आणि रुलरचा यूज करून. तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट मध्ये काही अडचण असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा. आणि आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आजच्या दिवस आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या प्रॅक्टिस सेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.